महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, सुखबीर सिंग बादल पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झालेला आहे। खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, नांदेड शहराजवळील गुरुद्वारा परिसरात हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट आहे आणि आरोपीला अटकही झाली आहे। पंजाबचे माजी मुख्यमंत्री तथा अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर जो आहे तो नांदेड शहरापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या मातासाहेब गुरुद्वारा परिसरामध्ये प्राणघातक हल्ला जो आहे तो झाला आहे। त्यांच्या हाताला खंजरनं वार केला आहे। त्यामध्ये एक आरोपी असल्याचे समजते। त्यांच्या सोबत सगळे कुटुंबीय जे आहेत ते कालपासून गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी नांदेड येथे आले होते आणि आज मातासाहेब गुरुद्वाराचे दर्शन घेऊन ते परतत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीचा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणखीन कोणी यामागे एक मास्टर माइंड होता का, अशा पद्धतीची सुद्धा चौकशी करत आहे। एकूणच या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरामध्ये एकच खळबळ माजली होती। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे। हल्ल्याप्रकरणी चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनवरून बादल यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केलेली आहे।